अमरावती शहरात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हजारो संशयित हेल्मेट जप्त केले। रेल्वे स्टेशन चौकातील शीतल लॉज येथे विक्रीसाठी आणलेल्या हेल्मेटची तपासणी करण्यात आली। प्राथमिक पाहणीत काही हेल्मेट सुरक्षा मानकांनुसार नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। हेल्मेटची गुणवत्ता तपासण्यासाठी ती भारतीय मानक ब्युरो कडे पाठवण्यात येणार आहे। नागरिकांनी हेल्मेट खरेदी करताना BIS प्रमाणपत्र तपासूनच खरेदी करावी असे आवाहन पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी केले। थर्माकोल काढा ना हिराचे भाऊ काढा दो बाजू काढा ना काढा ना तोडा ना हे थर्माकोल हे बघा। मान्य CP सर यांच्या आदेशान्वये आपण हेल्मेट सक्ती केलेली आहे। या अनुषंगाने आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला कळवलं होतं की डुप्लिकेट हेल्मेटची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आमची ट्रॅफिक टीम आणि पोलीस स्टेशन यांनी त्याचा मागोवा घेतला असता आम्हाला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहत असाल की साहित्य मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये हेल्मेट आहेत, ते दुय्यम प्रतीचे आणि निकृष्ट प्रतीचे आहेत, जे आपण आताच पाहिलेलं आहे। आमचं आव्हान आहे सर्व नागरिकांना, आपल्या जीवासाठी हा आमच्या वतीने चाललेला प्रयत्न आहे। कृपया आपण जे कुठलं हेल्मेट घेणार आहे ते उच्च प्रतीचं चांगलं आणि ऑथराइज्ड कंपनीचंच घ्यावं आणि चांगल्या क्वालिटीचं घ्यावं, जेणेकरून आपला जीव धोक्यात येणार नाही। यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो की चांगले हेल्मेट्स खरेदी करा। बनावट हेल्मेट आपण या ठिकाणी जप्त केलेलं आहे, तर आता आपण कसा तपास करणार आहे, कुठे पत्रव्यवहार करणार आहे? याचा आम्ही बॅकवर्ड लिंकेज काढत जाऊन कुठं बनलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागं कोण कोण आहे यांनी या प्रकारे अजून कोण मॅन्युफॅक्चर करते तिथपर्यंत आम्ही निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न करू। अधिकृत विक्रेत्यांची काही आपली काही यादी वगैरे असेल काही असेल? अधिकृत विक्रेत्यांची यादी डीलर्स यांच्याकडे आहे आणि ऑटोमोबाईल कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे तुम्हाला या गोष्टी मिळून जातील। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।